कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 3 मंत्र नंबर 12। या मानवी देहामध्ये आत्मस्वरूपाचं दर्शनच केलं पाहिजे, हेच याचं एकमेव साध्य आहे असा विचार आपल्याला श्रुती मातेने सांगितला। त्याचा विचार आपण करून आलोय। कसं जाणायचं तर योग केला पाहिजे। योग म्हणजे काय? इंद्रिय, मन, बुद्धी यांचा आपापल्या विषयापासून झालेला वियोग, त्यालाच योग असं म्हटलेलं आहे। वियोगम योग संज्ञितम। कारण हा योग परमात्मा प्राप्तीचा, आत्मस्वरूपाच्या दर्शनाचा एक उपाय आहे। म्हणून असा योग केला पाहिजे। सर्व इंद्रिय, मन, बुद्धी ही निर्विषय केले पाहिजे। तूष्णीम स्थितीमध्ये त्यांना ठेवलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे, आपापल्या विषयापासून सर्वांना आवरलं पाहिजे। त्यालाच योग असं म्हणतात। मग त्यासाठी कोणी नामस्मरण करतं, कोणी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या मार्गाने जातं, कोणी तीर्थयात्रादी करतं। अनेक प्रकारची साधन आहेत। कोणी जप करतं, कोणी एखादं अनुष्ठान करतं, कोणी पूजा अर्चा करतं, कोणी ध्यान धारणा करतं। काही करा, पण या मनबुद्धीला, इंद्रियांना आपापल्या विषयापासून परावृत्त करा। आणि तशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्यालाच योग असं म्हटलेलं आहे। आणि मग अशा स्थितीमध्येच आपल्याला त्या बुद्धीमध्ये आत्मदर्शनाची योग्यता सिद्ध करता येते, प्राप्त करता येते। असा विषय आपण इथपर्यंत पाहिलेला आहे। या 12व्या मंत्राची अवतरणिका बघा। पूर्वपक्षी म्हणतो, बुद्ध्यादि चेष्टा विषयम चेत ब्रह्म इदम तद इति विशेषतः गृह्येत बुद्ध्यादि उपरमेच ग्रहण कारण अभावात अनुपलभ्यमानम न अस्ति एव ब्रह्म। पूर्वपक्षी म्हणतो की जर ब्रह्म बुद्धी, मन यांच्या चेष्टेचा, क्रियेचा, ज्ञानाचा विषय झाला असतं तर विशेष रूपाने त्याचं ग्रहण झालं असतं। पण तुम्ही सांगता की मन बुद्धीचा उपरम करा, निर्विषय करा त्यांना। मग मन, बुद्धी, इंद्रिय या सर्वांचा जर उपरम झाला, ते निर्विषय झाले, स्थिर झाले, तर मग त्या बुद्धीला, की जी बुद्धी कोणत्याही ज्ञानाचं कारण असते, कोणतंही ज्ञान बुद्धीला होतं, आणि बुद्धीचा जर उपरम करा असं तुमचं म्हणणं असेल, मग ज्ञान होणार कुणाला? बुद्धीला त्या परमात्म्याचं ज्ञान होणार नाही। कारण तुम्ही काय सांगितलं की मनबुद्धीचा उपरम करा, कुठल्याच विषयाकडे मनबुद्धीला जाऊ देऊ नका। याचा अर्थ ते ब्रह्माकडे जाणार नाही। आणि मग याचा अर्थ असा होईल की ब्रह्माचं ज्ञान होणार नाही त्या बुद्धीला। ज्ञानाचं कारण असलेली बुद्धी तिचाच अभाव होऊन गेलाय। त्यामुळे मग ते ब्रह्म जर ज्ञानामध्ये आलंच नाही, ज्ञानाचा विषय, बुद्धीचा विषय झालंच नाही, तर ते नाहीच असं म्हणावं लागेल। कारण जी वस्तू यद्हि कर्णगोचरम तद अस्ति इति प्रसिद्धम लोके, जी वस्तू इंद्रियांना, मनबुद्धीला विषय होते, ती वस्तूच जगामध्ये आहे असं मानलं जातं, हे प्रसिद्ध आहे। विपरीतंच असत इति इत्यातःच अनर्थको योगः। विपरीत म्हणजे जी वस्तू मनबुद्धीला विषय होत नाही, ती वस्तू जगामध्ये नाही असं म्हटलं जातं। जसं की वंध्यापुत्र मनबुद्धीला विषय होत नाही, मग त्याला कोणी आहे असं म्हणतं का? नाही अशा ज्ञानाचा तो विषय होतो। मग इथं ब्रह्मही जर तसं बुद्धीला विषय होत नसेल, तर मग ते बुद्धीचा विषय नाही म्हणता, मनाचा विषय नाही म्हणता, इंद्रियांचा विषय नाही म्हणता। मग ते विषय जर झालं नाही तर वंध्यापुत्राप्रमाणे ते नाही असं म्हणावं लागेल। असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी। आणि मग ते जर नाही असं सिद्ध झालं, कोण? ब्रह्म। तर मग अनर्थको योगः, तुम्ही हा जो योग सांगितला, मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय या सर्वांचा उपरम करा, अशा पद्धतीचा जो तुम्ही योग सांगितला, हाही व्यर्थ होईल। कशासाठी करायचा योग? कारण ज्या ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायचंय ते ब्रह्म तर नाहीच।
कारण ते मनबुद्धीचा विषयच होत नाही. असं बोलतो पूर्व पक्षी. अनुपलभ्यमानत्वाद वा न अस्ति इति उपलब्धव्यम ब्रह्म. ब्रह्माची उपलब्धीच जर होत नाही तर मग ब्रह्म नाही अशाच ज्ञानाचा विषय झाला पाहिजे. न अस्ति म्हणजे नाही ब्रह्म, इति उपलब्धव्यम असं त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. एवं प्राप्तः इदम उच्यते. अशी प्राप्ती झाली असता, अशा प्रकारची शंका प्राप्त झाली असता ग्रंथकार अर्थात जगद्गुरु शंकराचार्य म्हणतायत, सत्यम खरंय तुझं, खरंय. किती खरंय? अर्ध सत्य आहे आणि अर्ध असत्य आहे. ते कसं आहे ते पुढच्या मंत्रातून स्वतः श्रुतिमातेनेच कथन केलंय आणि त्याच्यावरच्या भाष्यामध्ये आम्ही स्पष्ट करू. पुढचा मंत्र बघा. अर्थात शंका काय केली कळाली ना. शंका अशी केली की मन बुद्धीचा उपरम करा असं तुमचं म्हणणं आहे. मग मनबुद्धीचा उपरम झाला तर ते ब्रह्म जाणता कसं येईल? ज्ञानाचा विषय कसं होईल? म्हणजे होणार नाही. मग ज्ञानाचा विषय नाही झालं, बुद्धीला ते जाणता नाही आलं तर मग ते नाहीच म्हणावं लागेल. आणि मग ते नाहीच तर त्याच्या प्राप्तीसाठी योग कशाला करता, साधनं कशाला करता? म्हणजे तुमचा पूर्ण हा अध्यात्म मार्ग जो आहे तो निष्फल झाला, व्यर्थ झाला. आणि शिवाय ब्रह्माचं मग ज्ञान झालं पाहिजे, पण कसं म्हटले? जसं वंध्यापुत्राचं ज्ञान होतं नाही असं, तसं ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे. ब्रह्म नास्ती असं ब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे. या ज्ञानाने काही मोक्ष नाही प्राप्त होत असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. त्याला शंका दिली या मंत्रामध्ये, उत्तर दिलं या मंत्रामध्ये. नैव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा अस्तीति ब्रुवतोऽन्यत्र कथं तदुपलभ्यते. नैव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा अस्तीति ब्रुवतोऽन्यत्र कथं तदुपलभ्यते. न एव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यः न चक्षुषा. हा आत्मा वाणीच्या द्वारा, मनाच्या द्वारा किंवा चक्षुच्या द्वारा प्राप्त करण्यास शक्य नाही. मन, वाणी आणि चक्षुच्या द्वारा परमात्मा म्हणजे इंद्रियांच्या द्वारा परमात्मा प्राप्ती होत नाही. अस्ति इति ब्रुवतः अन्यत्र. त्या ब्रह्माच्या संबंधाने आहे असं ज्याला ज्ञान आहे, असं जो बोलणारा साधक आहे, जो आस्तिक आहे, त्याच्याहून जो भिन्न आहे. अन्यत्र म्हणजे काय? जो भिन्न म्हणजे नास्तिक आहे. ब्रह्म नाही असं म्हणणारा आहे असा जो नास्तिक पुरुष आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये कथम तद उपलभ्यते. त्या ब्रह्माची उपलब्धी कशी होईल असा याचा अर्थ आहे. अर्थात अगोदर त्या ब्रह्माचं आहे असं ज्ञान झालं पाहिजे. याला परोक्ष ज्ञान म्हणतात. समजतंय ना? ब्रह्म आहे एवढं ज्ञान होणं याला काय म्हणतात? परोक्ष ज्ञान. ज्याला परोक्ष ज्ञान झालं त्यालाच पुढे अपरोक्षत्वाने परमात्म्याची उपलब्धी होत असते. हा नास्तिक अगोदरच तर नाही म्हणतो ब्रह्माला. मग ते नाही म्हणणारा, सर्वम शून्यम असं म्हणणारा जो पूर्व पक्षी आहे, त्याच्या बुद्धीमध्ये या परमात्म्याची मग अपरोक्षत्वाने उपलब्धी होईलच कशी? तो म्हणतो ना ब्रह्म उपलब्ध होत नाही त्यामुळे ब्रह्म नाही असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. उपलब्धी म्हणजे काय? साक्षात्कार, त्याचं यथार्थ दर्शन, अपरोक्ष ज्ञान. कुणाचं? ब्रह्माचं. होत नाही आणि म्हणून ब्रह्म नाही असं म्हणतो. उलट उत्तर दिलंय, ब्रह्म नाही, उपलब्धी होत नाही ब्रह्माची, यथार्थ अपरोक्ष ज्ञानरूप उपलब्धी होत नाही म्हणून ब्रह्म नाही असं म्हणण्यापेक्षा, समजतंय ना, असं म्हणावं की ब्रह्म आहे मग उपलब्धी होते. उत्तर हे दिलंय. जो ब्रह्म नाही हे सिद्ध करायला निघालाय त्याला उपलब्ध कसं होईल? म्हणून उत्तर हे दिलं की आधी ब्रह्माला आहे एवढं जाणा. कारण ते कसं आहे काय नाही पुढं सांगणार आहेत की जगताचं कारण, जगताची प्रतीती आहे आहे या रूपाने होते की नाही. जगताचं कारण ब्रह्म जर नसतं, सत्रूप ब्रह्म जर नसतं तर कोणताही पदार्थ आहे या प्रतीतीचा विषय झाला नसताच. प्रत्येक पदार्थामध्ये त्या पदार्थाचं कारण ब्रह्म आहे रूपाने आहे. बरोबर ना? महाभूत विवेक पंचदशीचं ध्यानात घ्या.
कोणताही पदार्थ आहे 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 असं बोलतो की नाही आपण, या प्रतीतीचा विषय तो झालाच नसता. कोणताही पदार्थ जगातला जर ब्रह्म जगाचं कारण नसतं तर, कारण ब्रह्म म्हणजे सत, सत म्हणजे आहे, आहे म्हणजेच ब्रह्म आहे. मग आहे जर बाजूला केलं तर जगत नाही या प्रतीचा विषय व्हायला पाहिजे. कोणताही पदार्थ बघितला, पदार्थ नाही असं म्हणायला पाहिजे आपण. पदार्थ नाही असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. याचा अर्थ ब्रह्म तर सद्रूप आहे, ते सद्रूप ब्रह्म जगाचं कारण आहे आणि त्याचं अगोदर आहे रूपानं दर्शन झालं पाहिजे. परोक्ष ज्ञान तर झालंच पाहिजे. जगत कारणम ब्रह्म अस्ति, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. असं परोक्ष ज्ञान ज्याला झालं ना त्यालाच परमात्म्याची उपलब्धी म्हणजे यथार्थ दर्शन होतं, अपरोक्ष ज्ञान. आणि जो म्हणतो की ब्रह्म नाही, मग त्याला उपलब्ध कसं होईल? अर्थात जो न आस्तिक आहे, न अस्ति ब्रह्म इति वदती इति नास्तिकः, समजलं ना? असा जो नास्तिक आहे त्याला मग ब्रह्माची उपलब्धीच कशी होईल, साक्षात्कार कसा होईल, असं श्रुती माता बोलते. नैव वाचा न मनसा न चक्षुषा न अपि इंद्रियैहि प्राप्तुम शक्यते इत्यर्थः. वाणीच्या द्वारा, मनाच्या द्वारा, चक्षुद्वारा आणि कोणत्याही इंद्रियांच्या द्वारा आत्म्याचं दर्शन ज्ञान होणं शक्य नाही असा अर्थ आहे. तथापि पण तरी देखील सर्व विशेष रहितः अपि जगतो मूलम इति अवगतत्वात् अस्ति एव. सर्व या उपाधी रूपी विशेषांनी रहित आहे ते ब्रह्म. पण असं असलं तरी देखील जगताचं मूल कारण असणारं ब्रह्म मात्र आहे असंच म्हटलं पाहिजे, बरोबर ना? जगताचं मूल कारण आहे ते ब्रह्म, या रूपाने ते वेदामध्ये, शास्त्रामध्ये किंवा अनुमानाने, प्रमाणाने सिद्ध होत असल्यामुळे ते ब्रह्म नाही असं म्हणता येत नाही, आहे असं म्हणावं लागेल. जरी ते मनाने, बुद्धीने, वाणीने जाणल्या जात नाही तरी ते ब्रह्म नाही असं म्हणायची सोय नाही, त्याला आहेच म्हणावं लागतं. कारण जगताचं कारण या रूपाने त्याची मान्यता स्वीकारलेलीच आहे. कार्य प्रविलापनस्य अस्तित्वनिष्ठत्वात, कारण जेवढे काही कार्य आहेत ना त्या सगळ्या कार्यांचा प्रविलाप अस्तित्वामध्ये स्थित होतो. अस्तित्व म्हणजे काय? आहेपणा. समजतंय ना? थोडं समजून घ्या. आहे 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 असं म्हणतो की नाही आपण, त्या आहे मध्येच प्रत्येक कार्याची स्थिती आहे आणि विलय आहे, बरोबर ना? घट मृत्तिकेमध्ये लीन झाला आहे, समजतंय ना? म्हणजे कारण मृत्तिका मानावं लागेल. मृत्तिकेपासून घट झाला आहे, आहे आलं की नाही? कोणत्याही पदार्थाचे सत्ता असेल किंवा त्याचा प्रविलाप असेल म्हणजे नाश असेल, विलय असेल, कुठे स्थिर होतो शेवटी जाऊन? शेवटी आहे मध्ये जातो. आपण म्हणतो नाही, पदार्थ संपला म्हणजे आपण नाही म्हणतो. भाष्यकार उलट उलट म्हणतायत की कोणत्याही पदार्थाचा विलय उलट आहे मध्ये जमा होतो. ते आहे कोण आहे? मग ब्रह्म आहे, बरोबर ना? कारण ते कोणत्याही कार्य कारणामध्ये जाऊन स्थिर होतं, असा याचा अर्थ आहे. तथा हि इदम कार्यम सूक्ष्म तारतम्य पारंपर्येण अनुगम्यमानम सद्बुद्धी निष्ठाम एव अवगमयति. हे जे सगळं जगतामध्ये कार्य आहे, एकापेक्षा एक, कोणी सूक्ष्म आहे, कोणी स्थूल आहे, कोणी त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म आहे. पाहिलंय आपण पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म कोण आहे? पृथ्वी स्थूल आहे. पृथ्वीपेक्षा जल, जलापेक्षा सूक्ष्म तेज, तेजापेक्षा वायू, वायूपेक्षा गगन, गगनापेक्षा माया, मायेपेक्षा ब्रह्म. सूक्ष्म सूक्ष्म आहेत की नाही? आणि तसे जगतामध्ये काही पदार्थ सूक्ष्म आहेत, काही अतिसूक्ष्म आहेत, काही स्थूल आहेत. अशा प्रकारचे असणारे हे सगळे पदार्थ, कार्यवर्ग सद्बुद्धी निष्ठेलाच सूचित करतात. म्हणजे आहे आहे अशाच बुद्धीला विषय होतात. समजतंय ना? म्हणजे आहे आहे कोण आहे? मग ब्रह्म आहे, याचं कारण. तसं घटामध्ये संपूर्ण कोण आहे? मृत्तिका. समजतंय ना? वाचारंभण विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम. घटामध्ये सर्व कोण आहे? मृत्तिका. कारण उपादान कारणाशिवाय कार्य राहत नाही. म्हणून जसं घटाचं कारण मृत्तिका मानावी लागते, कारण त्या घटामध्ये आत बाहेर संपूर्ण ओत प्रोत मातीच आहे, बरोबर? पटाचं कारण तंतू का मानावे लागतात? कारण त्या पटामध्ये आडवे उभे तिरपे सगळे कोण आहेत? तंतूच आहेत.
तंतू बाजूला करा बरं, पट राहील का? माती बाजूला करा, घट राहील का? तसं या जगतामध्ये सर्वत्र आहे 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 हेच भरलंय. जगत कार्य आणि जगतरूपी कार्यामध्ये आहे 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 ही अस्तिता, हे सत्व, हे अस्तित्व, ही सदत्व भरलेलं आहे. आणि हे सदत्व म्हणजेच ब्रह्म आहे. मग हे सदत्व ब्रह्म बाजूला करा मातीसारखं, तसा घट शिल्लक राहत नाही, तसं जगत शिल्लक राहणार नाही. याला म्हणायचं सद्बुद्धी निष्ठाम एव अवगमयती इदम सर्वम कार्यम. समजलं ना? म्हणून या जगताचं कार्य, आपलं कारण ब्रह्म आहे, ते सद्रूप आहे असं मान्य करावं लागतं. यदापि विषय प्रविलापेन प्रविलाप्यमाना बुद्धी तदापि सा सत्प्रत्यय गर्भा एव विलीयते. ज्यावेळेस एखाद्या कार्याचा विषयाचा विलय होतो, बरोबर ना? यदापि विषय प्रविलापेन, त्या विषयाचा प्रविलाप विलय होतो. मग प्रविलाप्यमाना बुद्धी, मग त्या बुद्धीचा पण विलय होतो की नाही? विलय आता म्हणजे जोपर्यंत घट आहे तोपर्यंत आपण आहे म्हणत होतो. आता घटाचा समजा लय झाला, घट फुटला, मातीत जमा झाला, मग आता घट आहे अशी बुद्धी होईल का? घट आहे या बुद्धीचाही विलय झाला आता, असं वाटतं की नाही आपल्याला? मग घट आहे आहे आहेचा पण विलय झाला आता, असं वाटेल कोणाला? तर आचार्य सांगतायत तदापि त्यावेळी देखील सा म्हणजे ती बुद्धी आहे आहे अशी होणारी ती बुद्धी सत्प्रत्यय गर्भा एव विलीयते. बरोबर ना? तिच्यामध्ये सत्प्रत्यय गर्भा आहे, ती तिच्या गर्भामध्ये सत्प्रत्ययच आहे. घट मृत्तिकेत विलीन झाला आहे, तिथं पण आहेच म्हणतो की नाही आपण? तिच्या गर्भामध्ये सत आहेच आहे असा अर्थ. सत कधी सुटत नाही, बरोबर ना? एखादा मनुष्य आहे तोपर्यंत आपण म्हणतो मनुष्य आहे, मृत्यूला प्राप्त झाल्यावर अमुक अमुक मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला आहे. शेवटी आहेच आहेच की नाही? आहे शिवाय काही होतच नाही. नाही म्हणताना सुद्धा त्या नाही मध्ये न आहे हे असतं. नाहीचा पदच्छेद काय? नाही मराठी झालं ना. संस्कृतमध्ये न असती, त्याला काय म्हणतात? मराठीमध्ये नाही. त्याचा पदच्छेद काय? न असती म्हणजे नाही आहे. न आहे म्हणजे निगेटिव्ह ज्यावेळेस आपण बोलतो, नाही असं नकार जेव्हा व्यक्त करायचा आहे, नाही प्रत्यय जेव्हा आपल्याला व्यक्त करायचा, तेव्हा सुद्धा आहे आहेच आहे. आहे शिवाय आम्ही नाही पण म्हणू शकत नाही, कारण नाही मध्ये पण आहे आहे. याला म्हणायचं सत्प्रत्यय गर्भा. जेव्हा त्या आहे बुद्धीचा विलय होतो कार्याबरोबर, कार्य गेलं मग आहे बुद्धीचा विलय, पण तो आहे बुद्धीचा विलय पण सत्प्रत्यय गर्भ असा. त्याच्याही गर्भामध्ये सत्प्रत्यय आहेच आहे. समज आहे ना? थोडी बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे ना, कधी कधी थोडंसं अवघड आला पाहिजे ना विषय. बुद्धिर्हि न प्रमाणम सदसतोर याथात्म्य अवगमे. कारण आपली बुद्धीच काय असते? प्रमाण असते. कशाला? सद असतो हो याथात्म्य अवगमे. एखाद्या पदार्थाच्या सत्तेसाठी आणि एखाद्या पदार्थाच्या अभावासाठी, असत्तेसाठी आणि यथार्थ ज्ञान होण्यामध्ये, बरोबर ना? सच असच यथार्थ ज्ञान होण्यामध्ये आपल्याला न म्हणजे अस्माकम, आपल्याला प्रमाण कोण आहे? बुद्धी. कारण बुद्धीनंच आपण एखादा पदार्थ आहे असंही जाणतो आणि एखादा पदार्थ नाही असंही जाणतो. समजतंय ना? एखादा पदार्थ आहे कशानं जाणलं आपण? बुद्धीनंच जाणतो ना. घट पुस्तकम असती, पुस्तक नाही. आता असत, बरोबर ना? पदार्थ नाही, तर नाही हे कशानं कळालं? बुद्धीनं. आणि त्या बुद्धीमध्ये मग सत्प्रत्यय आहेच की. तो सत्प्रत्यय कुठे गेला? समजलं ना? म्हणजे सत कधी बुद्धीला सोडत नाही. म्हणजे इतकं ब्रह्म घट्ट आहे हे कळालं पाहिजे. इतकं दृढ आहे ते ब्रह्म, कधी सोडत नाही आपल्याला, आपल्या बुद्धीला सोडत नाही, कुठल्या पदार्थाला सोडत नाही. कोण? ब्रह्म. आणि ते आपण नाही म्हणतो, हे किती मोठं दुर्दैव आहे आपलं. म्हणून तर ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायात म्हटलं ना, अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावासे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. प्रत्येक वस्तूमध्ये आहे रूपानु कोण आहे? परमात्माच आहे की नाही? आहे. आणि वस्तू नष्ट झाल्यावर पण भाष्यकार म्हणतायत की ते तिथं सुद्धा आहे आहेच आहे. वस्तू गेली तरी त्याचं आहे आहेच आहे. समजलं ना? इतकं ते आहे दृढ आहे. सद्घन म्हणतात त्याला. ते सत कसं आहे? घनीभूत आहे. तसं ब्रह्म आहे, ते सद्रूप ब्रह्म आहे. मग ते नाही म्हणता येत नाही. मग इतकं त्याचं अस्तित्व जर दृढ आहे कुणाचं?
अस्तित्व, सत्ता कशी आहे? दृढ आहे, पक्की आहे. आणि त्याला नाही म्हणतात हे नास्तिक लोक. काय म्हणतात? नाही म्हणतात. मग इथं विषय चाललाय हा की त्याला नाही असं म्हणणारा जो नास्तिक पुरुष आहे त्याला त्याच्या बुद्धीसमोर ते ब्रह्म अपरोक्ष रूपाने अभिव्यक्त होईलच कसं? त्याला त्या ब्रह्माचं अपरोक्ष दर्शन होईलच कसं? म्हणून अगोदर तर हे जगत मूल कारण प्रत्येक वस्तूमध्ये सद्रूपाने असते, या रूपाने ब्रह्म आहे असं जाणलं पाहिजे. असं पुढचा मंत्र आता येणार आहे. बघा आता, मूलम चे जगतः न स्यात्. जगताचं मूल कारण ब्रह्म जर नसतं सद्रूप, समजतंय ना? आता व्यतिरेकाने दृढ करतायत आचार्य हीच गोष्ट. आतापर्यंत अन्वयाने सिद्ध केलं, आता व्यतिरेकाने सिद्ध करतायत की जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सद्रूप आमचं ब्रह्म जगताचं मूल कारण नसतं तर मग असद अन्वितम एव इदम कार्यम असद इति एवं गृह्यते. समजलं ना? तर मग असद अन्वितम म्हणजे सद अन्वित नाही जगत झालं. मग सदने संबंधित झालं का? कारण सद्रूप ब्रह्म आहे. ब्रह्म नाही म्हणतोस. ब्रह्म नाही म्हणजे काय नाही? सत नाही. बरोबर ना? सत नाही म्हणजे आहे हे नाही. बरोबर ना? मग सतशी संबंधित जर जगत नसेल तर मग कशाशी संबंधित मानलं पाहिजे? बरोबर ना? सतशी संबंधित नाही म्हणतोस. सत म्हणजे ब्रह्म, ब्रह्म संबंधित, सत संबंधित जगत नाही. तर मग जगत कसं पाहिजे? असत संबंधित. मग असत संबंधित जर जगत असेल तर जगताचा प्रत्यय होताना, ज्ञान होताना कसं झालं पाहिजे? कोणताही पदार्थ नाही. घट समोर जरी असला, घट नाही. पुस्तक समोरही पाहतोय, आपण म्हणलं पाहिजे पुस्तक, कारण त्यात आहे हे जर नाहीच, सत हे जर नाहीच ब्रह्म, तर मग त्या ठिकाणी असत पाहिजे. आणि प्रत्येक वस्तूशी असतचा जर संबंध असेल तर प्रत्येक वस्तूचा प्रत्यय असत रूपाने व्हायला पाहिजे. म्हणजे नाही 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 या रूपाने जगताचं ज्ञान व्हायला पाहिजे. पण तसं होतं का? नाही होत. न तू एतद असती, असं मात्र होत नाही. आचार्य म्हणतात सत सत इति एव तु गृह्यते. जगताचं ग्रहण कसं होतं? सत म्हणजे आहे, हा पदार्थ आहे, हा पदार्थ आहे, असं आहे 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 या रूपानेच जगताची प्रतीती आपल्याला होते. याचा अर्थ जगताचा आहे बरोबर संबंध आहे कुठंतरी, हे पहिलं मान्य कर. जगताचा नाही बरोबर संबंध नाही. कुणाबरोबर संबंध आहे? जगत कार्याचा आहे बरोबर संबंध आहे. आणि ते आहे ब्रह्म आहे. त्या आहेलाच आम्ही काय म्हणतो? आमचं काय ब्रह्म कुठं काय फक्त विटेवर एवढं थोडंच आहे. आहे म्हणजे कोण आहे? ब्रह्म आहे. जगतामध्ये जे सत्ता आहे ना, सर्व आहे 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 आहे. इदमेव ब्रह्म अस्ति. हेच काय आहे? ब्रह्म आहे. यथा मृदादि कार्यम घटादि मृदादि अन्वितम. मृदादि कार्यम घटादि, मृत्तिका इत्यादिकांचं जे कार्य असतं, घट वगैरे, ते मृत्तिकेशी अन्वित आहे की नाही? कारण घटाचं कारण कोण आहे? बोला ना जरा. अवघड चाललाय का विषय? काहीच अवघड नाही, किती सोपं करतो. घटाचं कारण कोण आहे? मृत्तिका. मग घटाचा अन्वय, अन्वय म्हणजे संबंध, अन्वित म्हणजे संबंधित. घटाशी संबंधित कोण आहे? मृत्तिका आहे की नाही? घटाशी संबंधित कोण आहे? मृत्तिका. आणि मृत्तिकेचा संबंध घटापासून काढला तर घटाचं अस्तित्व शिल्लक राहील? नाही राहणार. त्याला कोणी घट म्हणेल म्हणजे राहील का तो? म्हणजे कार्याचा कारणाशी संबंध आहे की नाही, त्यालाच कार्यकारणभाव संबंध म्हणतो. बरोबर ना? मग जर इथं घट कार्याचा मृत्तिकेशी संबंध नसेल तर घट सिद्ध होत नाही. मृत्तिकेशी संबंध मानावा लागतो. तसं जगताचा नाहीशी संबंध लावावा लागतो का आहेशी? आहेशी. अरे नाही म्हणणारा पण आहेच आहे. नाही म्हणणारा पण शेवटी कोण आहे? आहे रूपच आहे की नाही? ते तर आहे आहेच आहे. म्हणजे नाही म्हणताना सुद्धा आहेची स्थिती, म्हणून आधी बोललो मी. बरोबर ना? शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय शेतू. नाही असं म्हणतो ते नाही म्हणणारा कुठल्या सत्तेने नाही म्हणतो? ती सत्ता आहेच की नाही? नाही म्हणणाऱ्याची आहे आणि नाहीची आहे. नाहीची पण सत्ता आहे. समजत नाही? नाही म्हणणाऱ्याची सत्ता आहे की नाही? नाही म्हणणारा आहे की नाही? समजा मी म्हटलो नाही, म्हणणारा मी आहे ना एक, आणि मी काय म्हणालो? नाही.
तर नाही हे माझं मत आहे, म्हणजे नाही मध्ये काय आहे? समजतंय ना? इतकं ठोस आहे, इतकं भरीव आहे कोण आहे. म्हणून आचार्य म्हणतायत की जसा घटाचा मृत्तिकेशी म्हणजे आपल्या कारणाशी संबंध मानावा लागतो, कारण मृत्तिकेशिवाय घट सिद्ध होत नाही, त्याप्रमाणे या संपूर्ण जगत कार्याचा आहेशी संबंध लावावा लागतो, कारण नाहीशी संबंध नाहीच आहे. प्रतीती आहे रूपाने येते, मग आहेशी संबंध आहे. मग ते आहे कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणजे जगत कारण ब्रह्माशी संबंध मानावाच लागतो. आहे काढलं तर मग खाली अभाव शिल्लक राहील ना, असं होईल. म्हणून तस्मात म्हणून जगतः मूलम आत्मा अस्ति एव उपलब्धव्य. या जगताचं मूल, कारण, बीज कोण आहे? ब्रह्मरूप आत्मा. आणि तो आत्मा अगोदर तर आहे असा जाणला पाहिजे. समजतंय ना? त्याचं परोक्ष ज्ञान पहिलं झालं पाहिजे. अस्ति ब्रह्मेति चेद वेद परोक्ष ज्ञानमेव तत्. बरोबर ना? अगोदर त्याचं असं परोक्ष ज्ञान झालं पाहिजे. अस्ति एव असं जगत मूलम कारणम ब्रह्म, सद्रूप ब्रह्म, जगत कार्याशी संबंधित असणारं जे आहे, अस्ति, सत्ता, तेच ब्रह्म आहे. म्हणून जगताचं मूळ ब्रह्म आहे. तसं घटामध्ये संपूर्ण मातीच आहे, तसं जगतामध्ये संपूर्ण आहेच आहे. समजलं ना? याचा अर्थ जगताचं कारण आहे हे आहे, म्हणजे ब्रह्मरूप सत हे जगत आहे. सेल संपलं का याचा? कोणते सेल लावले होते तुम्ही? ते एक मला वाटतं 2 सेल आहेत ना ह्याच्यात. तस्मात जगतः मूलम आत्मा अस्ति एव उपलब्धव्य. जगताचं मूल असणारं ब्रह्म आत्मा तो आहे असंच त्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्याला नाही असं म्हणता येत नाही. कस्मात कशामुळे? अस्ति इति ब्रुवतः अस्तित्ववादिनः आगमार्थानुसारिणः श्रद्धधानात् अन्यत्र नास्तिकवादिनी न अस्ति इति न अस्ति जगतः मूलम आत्मा निरन्वयम् एव इदं कार्यम् अभावान्तं प्रविलीयते इति मन्यमाने विपरीतदर्शिनी कथं तत् ब्रह्म तत्वतः उपलभ्यते न कथंचन उपलभ्यते इत्यर्थः. आता उत्तर अर्ध राहिला आहे की परमात्मा ब्रह्म आहे असंच म्हटलं पाहिजे, कारण आहे असं म्हणणारा जो अस्तित्ववादी आस्तिक आहे ना, शास्त्रानुसार चिंतन करणारा, श्रद्धाळू असलेला असा जो आस्तिक आहे, साधक आहे, परमात्म्याला आहे असं म्हणणारा आहे, त्याच्याहून अन्यत्र म्हणजे काय? भिन्न असलेला जो पुरुष, नास्तिकवादी पुरुष, ब्रह्म नाही असं म्हणणारा, जगताचं मूल आत्मा नाही म्हणणारा, ब्रह्माचा या जगताशी काही संबंध नाही असं म्हणणारा, हे संपूर्ण जे जगत आहे ते कारणाशी अनन्वित असंच आहे. बरोबर ना? कारणाशी काय? ते अनन्वित असं आहे. आणि अभावांताचा होईपर्यंत ते शून्य रूपच आहे असा अर्थ. कुठल्याही त्या अस्तित्व रूप सद्रूप ब्रह्मरूप कारणाशी ते अनन्वित आहे असं म्हणणारा, असं मान्य करणारा जो नास्तिक पुरुष आहे, असा जो विपरीत दर्शन करणारा असा जो पुरुष आहे, अशा पुरुषाच्या अंतःकरणामध्ये तद्ब्रह्म तत्वतः उपलभ्यते न. ते ब्रह्म त्याच्या अंतःकरणामध्ये अपरोक्ष रूपाने दृढ रूपाने उपलब्ध होणं शक्य नाही. कथंचन न उपलभ्यते इत्यर्थ. त्याच्या बुद्धीमध्ये कसंच ते ब्रह्म उपलब्ध होत नाही. एकंदरीत वाक्यार्थ काय झाला की जो ब्रह्म आहे असं मान्य करणारा आहे ना, त्याच्याहून भिन्न कोण आहे? नाही म्हणणारा. जगत कार्याशी ब्रह्माचा संबंध नाही, ब्रह्माशी असंबंधितच हे जगत प्रतीतीला येतं आणि शेवटी नष्टही होतं. फार प्रतीतीला येण्यापासून जगताचा नाश होईपर्यंत या जगत कार्याचा ब्रह्माशी काही संबंधच नाही. जगत कारण मूल ब्रह्म कारण वगैरे काही नाहीच आहे असं म्हणणारा जो पुरुष आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्म कसं बरं प्रकट होईल? अर्थात त्याला त्या ब्रह्माचा साक्षात्कार कसा होईल? अगोदर त्याचं अस्तित्वच मान्य केलं नाही, मग साक्षात्कार कसा होईल? समजतंय ना?
तात्पर्य हे बोलण्याचं, अस्तित्वच मान्य करत नाही त्याचं, त्या ब्रह्माचं, म्हणजे त्या परोक्ष ज्ञानच झालं नाही, मग पुढे अपरोक्ष कसं होईल? समजतंय ना? कोणत्याही वस्तूला आधी स्वीकारावं लागेल, अशी वस्तू कुठेतरी आहे मान्य केल्यावर मग त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण जाऊन करू शकतो. अमुक अमुक महात्मे आलेत वा आळंदीत, आलेत, आहेत, आहेत हे कळालं कुठंतरी, आपल्याला कानावर पडलं, तर मग प्रत्यक्ष जाऊन त्यांचं आपण दर्शन केलं. तसं हा ब्रह्म कुठं आहे असं मान्यच करत नाही, तर मग दर्शन कसं होईल ब्रह्माचं? समजतंय ना? असा याचा अर्थ. आणि म्हणून तुला ब्रह्माचं दर्शन होत नाही, ब्रह्माची उपलब्धी होत नाही, कारण तू त्याचं अस्तित्वच अगोदर मानायला तयार नाही, असं त्याला उत्तर दिलेलं आहे. तो म्हणत होता ना, उपलब्धीच होत नाही ब्रह्माची, म्हणून वंध्यापुत्राप्रमाणे ब्रह्म नाही असं म्हणलं पाहिजे. बरोबर ना? त्याला म्हणतात तू नाही म्हणतोस म्हणून तुला उपलब्ध होत नाही. उत्तर कसं दिलंय? तू नाही म्हणतोस म्हणून उपलब्ध होत नाही. उपलब्ध होत नाही म्हणून नाही असं म्हणू नको. तू नाही म्हणतोस म्हणून तुला उपलब्ध होत नाही. कधीतरी आहे म्हण, विचार कर, चिंतन कर, आहे 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 या रूपाने काय जगतामध्ये सर्व. तसं घटामध्ये मातीच भरलेली आहे पूर्ण आत बाहेर, तसं जगतामध्ये आहे हे ठासून भरलेलं आहे. मग हे आहे कोण आहे? मग जसं मृत्तिका कारण होते मग त्या घटाचं, तसं हे आहे जगताचं कारण आहे. आणि आहे म्हणजे ब्रह्म. सदैव सौम्यदमग्र आसीत एकमेव अद्वितीयम, ते ब्रह्म आहे म्हटलं पाहिजे. मग तू नाही म्हणतोस, मग तुला कसं त्याचा उपलब्धी होईल? असं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे हे दयाळू श्रुती माता सांगते, ब्रह्माचा आधी अपरोक्ष दर्शन करण्या अगोदर परोक्ष दर्शन करा. तस्माद अपोह्य असद्वादी पक्षम आसुरम. बघा बरं भाष्यकारांचे शब्द कसे आहेत. म्हणून असद्वादी पक्षम आसुरम अपोह्य. असद्वादी पक्ष म्हणजे ब्रह्म नाही असं म्हणणारा पक्ष, शून्यवाद, बौद्ध, किंवा जगताचं कारण ब्रह्म नाही असं म्हणणारे सगळेच घ्या. मग नैयायिक घ्या, सांख्य घ्या, कारण हे प्रकृतीवादी आहेत, नैयायिक परमाणुवादी आहेत. सगळे कारण जे ब्रह्म जगताचं कारण मानत नाहीत, अर्थात वेदांती सोडून बाकीचे सगळे घ्या मग, की जे जगताचं कारण ब्रह्म मानत नाहीत. आचार्य म्हणतात त्यांचा पक्ष असद्वादीच आहे, आणि ते असद्वादी पक्ष आसुरी आहे. त्यांचा आसुरम आहे, त्याला विशेषण दिलंय. आसुरी पक्ष हा. जसं एखादे आसुर दैत्य देवाला मानतच नव्हते, अर्थात देवाच्या विरोधी त्यांचं जीवन. आसुरी लोक, आसुशुर म्हणते इथे आसुरा. आपल्या इंद्रियांमध्ये प्राणामध्ये तृप्ती मानणारे, रममान होणारे, मग देव धर्म हे थोतांड असं म्हणणारे, त्यांना काय म्हटलं जात होतं? आसुर. तसे हे ब्रह्म जगताचं कारण नाही म्हणतात, म्हणजे हे आसुरच आहे, म्हणून यांचा पक्ष पण आसुरी आहे. पण अशा यांच्या आसुरी पक्षाचा तुम्ही त्याग करा. अपोह्य म्हणजे त्याग करून मग काय करा? वेदांत पक्षाचा स्वीकार करा आणि त्या ब्रह्माचं आहे रूपाने ज्ञान प्राप्त पहिलं करून घ्या, असा उपदेश केलाय पुढच्या मंत्रामध्ये. अत्यंत प्रसिद्ध हा मंत्र, नेहमी चिंतनामध्ये येणारा. अस्तित्वोपलब्धव्यस तत्वभावेन चोभयोः. अस्तित्वोपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. अस्तित्वोपलब्धव्यस् तत्वभावेन चोभयोः. अस्तित्वोपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. आपण जे वेदांतामध्ये परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणतो ना, त्याचं मूळ सूत्र इथं आहे या मंत्रामध्ये. आपल्याकडे एक अभंग आहे, देव आहे देव आहे. त्याचं मूळ सूत्र हे, अस्ति इति एव उपलब्धव्यः तत्वभावेन च उपलब्धव्यः. उभयोः अस्ति इति एव उपलब्धस्य, अस्ति इति उपलब्धस्य एव तत्वभावः प्रसीदति. तत्वभावः इथं अपरोक्ष ज्ञान आहे. बघा, अगोदर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेताना साधकाने अस्ति इति एव उपलब्धव्यः, त्या परमात्म्याचं आहे असंच ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे.
त्याची पहिली उपलब्धी आहे अशी झाली पाहिजे. ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, जगताचं कारण आहे, ते सत आहे, चित आहे, आनंद रूप आहे, अद्वय आहे, एक आहे, जगताचं विवर्त उपादान कारण असं ब्रह्म आहे आहे असं ब्रह्माचं पहिलं ज्ञान झालं पाहिजे. आणि मग पुन्हा च तत्वभावेन च उपलब्धव्य दोन्हीकडे घ्यायचं. तत्वभावेन म्हणजे काय, तेच माझंही तत्व आहे असं ब्रह्म जे आहे आहे जगत कारण तेच माझं स्वरूप आहे, तेच मी आत्मा आहे असं मी आणि ब्रह्म एकच आहे असं अपरोक्ष रूपाने सुद्धा त्याचं दर्शन पुन्हा करा. उभयो हो. मग असे दोन प्रकारचं परमात्म्याचं दर्शन होत असताना अस्ति इति एव उपलब्धस्य, ज्याला पहिल्यांदा ब्रह्माचं आहे असं ज्ञान झालेलं असतं त्याच्याच अंतःकरणामध्ये तत्वभाव प्रसिद्धते, अर्थात त्या परमात्म्याचा ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार रूप तत्वभाव प्रकट होतो, प्रसिद्धते, अभिमुख होतो, प्रसन्न होतो. समजतंय ना? ब्रह्माचं दोन पद्धतीने दर्शन करा. पहिल्यांदा आहे आहे या रूपाने, पुन्हा ते ब्रह्म मी आहे या रूपाने. मग ब्रह्माचं मी आहे असं ज्ञान कोणाला होतं? ज्याला अगोदर ब्रह्माचं आहे रूपाने ज्ञान झालं त्यालाच नंतर मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. असा उत्तरार्थ आहे. समजलं ना? अस्ति इति एव आत्मा उपलब्धव्यः सत्कार्यः बुद्ध्यादि उपाधीः. बुद्ध्यादि उपाधीः म्हणजे बुद्धी इत्यादी ज्याच्या उपाधी आहेत कोणाच्या? आत्म्याच्या. असा आत्मा सत्कार्यः अर्थात सर्व, इथं सत्कार्य शब्द 2-3 ठिकाणी आता पुढे आलाय बघा. सत्कार्य या शब्दाचा अर्थ घ्यायचा कार्ये सत, कार्यामध्ये सत या रूपाने असलेला, प्रत्येक कार्यामध्ये आहे 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 या रूपाने असलेला ब्रह्मरूप आत्मा उपलब्धव्य अस्ति इति एव उपलब्धव्य आहे असंच त्याचं आधी उपलब्धी करा. यदा तू तद्रहितः अविक्रियः आत्मा कार्यांच कारण व्यतिरेकेण न अस्ति वाचारंभण विकारो नामधे मृत्तिकेत्येव सत्यमिति श्रुतेः तदा यस्य निरूपाधिकस्य अलिंगस्य सदसदादि प्रत्यय विषयत्व वर्जितस्य आत्मनः तत्वभावः भवति तेन च रूपेण आत्मा उपलब्धव्यः इति अनुवर्तते. यदा तू ज्या वेळेला आत्मा त्या बुद्ध्यादी उपाधिकांनी रहित आणि निर्विकार असा होतो. समजतंय ना? निर्विकार अविक्रिय असा होतो. त्यावेळेला मग काय होतं? संपूर्ण कार्य हे कारणाच्या व्यतिरिक्त राहतच नाही. कारण जर काढलं, जसं मृत्तिका काढली तर घट राहतो का? राहत नाही. कारण घट काय आहे म्हटले? वाचारंभण आहे, वाणीचा विलास आहे, विकार आहे, नामधेयम. त्याला घट हे फक्त नाव आलेलं आहे, वाणी मात्र. मृत्तिका इत्येव सत्यम, फक्त माती शिल्लक राहते, माती सत्य असते, व्यावहारिक सत्य, अशी श्रुती माता कथन करते. मग त्यावेळेला निरूपाधिक असणारा, अलिंग असणारा, सत असत प्रत्यय विषयत्व वर्जितस्य, त्या ब्रह्माला आता आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, अशा स्वरूपाचं ते जे परब्रह्म आहे असा त्या आत्म्याचा तत्वभाव त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. म्हणजे ऐक्य रूपाने. बरोबर ना? समजतंय का? सांगायचंय काय की ज्या वेळेला ब्रह्माचं आहे असं ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं, त्यानंतर मग त्या ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान कसं होतं? ते अपरोक्ष ज्ञान होत असताना अगोदर जसं कार्य कारणाच्या व्यतिरिक्त राहत नाही, त्याप्रमाणे या संपूर्ण हे जगत ब्रह्माहून व्यतिरिक्त राहत नाही. कारण ब्रह्म आहे आणि कार्य जगत आहे. जसं मातीहून घट भिन्न नाहीच आहे, तसं सगळं जगत हे ब्रह्माहून पृथक भिन्न शिल्लक राहत नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन सर्वम खल्विदम ब्रह्म, असं त्याला ब्रह्मज्ञान होतं. त्यावेळेस त्या ब्रह्माच्या ठिकाणी कोणतीही बुद्धी वगैरे उपाधी शिल्लक राहत नाही, माया उपाधी राहत नाही, इकडे बुद्धी उपाधी राहत नाही. असं उपाधी रहित
नामरूप उपाधी रहित असं केवळ परब्रह्म अवशिष्ट राहतं. याला म्हणायचं त्या परमात्म्याचं झालेलं अपरोक्ष दर्शन म्हणजेच तत्वभाव. असं ज्ञान त्याला पुन्हा प्राप्त होतं. कुणाला? ज्याला अगोदर परोक्ष ज्ञान झालेलं असतं त्याला. तत्र अप्य उभयोः सोपाधिक निरुपाधिकयोः अस्तित्व तत्वभावयोः निर्धारणार्था षष्ठी पूर्वम अस्ति एव उपलब्धस्य आत्मनः सत्कार्योपाधिकृत अस्तित्व प्रत्ययेन उपलब्धस्य इत्यर्थः. पश्चात् प्रत्यस्तमित सर्वोपाधिरूपः आत्मनः तत्वभावः विदित अविदिताभ्याम अन्यः अद्वय स्वभावः न इति इति अस्थूलम अननु अरस्वम अदृश्ये अनात्मे अनिरुक्ते अनिलयने इत्यादि श्रुति निर्दिष्टः प्रसीदति अभिमुखी भवति आत्मप्रकाशनाय पूर्वम अस्ति इति उपलब्धवतः इति येतात. उत्तरार्धामध्ये हाच विषय सांगितलाय की या दोन प्रकारच्या आत्मस्वरूपाच्या दर्शनामध्ये एक सोपाधिक दर्शन आहे, म्हणजेच ब्रह्म आहे या रूपानं दर्शन त्याला जे झालंय सोपाधिक आहे. आणि नंतर मग निरुपाधिक आहे, म्हणजे तत्वभाव रूप सांगितलेलं मी ब्रह्म आहे हे निरुपाधिक झालं. मग हे अस्तित्व आणि तत्वभाव समजतंय ना, सोपाधिक आणि निरुपाधिक असं जे ब्रह्माचं दर्शन दोन प्रकारचं झालं. तर उभयोः या दोन्हीमध्ये ही जी षष्ठी आली ती निर्धारण करण्यासाठी निश्चय करण्यासाठी या दोघांमध्ये ज्याला अगोदर परमात्म्याचं परोक्ष दर्शन झालंय म्हणजे ब्रह्म आहे जगत कारण असं ज्ञान ज्याला झालेलं आहे, संपूर्ण जगतामध्ये आहे रूपानं ब्रह्म आहे, या उपाध्यांनी युक्त ब्रह्म आहे, ते ब्रह्मच आहे, अशा प्रकारचं ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यालाच नंतर त्या ब्रह्मामध्ये कोणत्याच प्रकारची उपाधी शिल्लक राहत नाही. निरुपाधिक अशा त्या ब्रह्माचं दर्शन म्हणजे तत्वभाव की ज्यामध्ये आता काही ज्ञान राहिलं नाही ना अज्ञानही राहिलं नाही. ज्ञान अज्ञानाहून जे अतीत आहे, अद्वय आहे, एक आहे, अशा प्रकारचं न इति श्रुतीने सांगितलेलं की त्या ब्रह्मामध्ये कार्य नाही कारण नाही, अस्थूलम ते स्थूल नाही, अणु नाही, ऱ्हस्व नाही, अदृश्य ते दृश्यरूप नाही, अनात्म्य म्हणजे ते अहंता ममता रहित आहे, आणि शेवटी ते अनिरुक्ते त्याचं वर्णन करता येत नाही, आणि अनिलयने ते आधार रहित आहे, त्याला कोणी आधार नाही असं इत्यादी श्रुतींनी ज्याचा निर्देश केलाय असा तत्वभाव त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रसिद्धती म्हणजे अभिमुख होतो की ज्याला अगोदर ब्रह्म आहे असं ज्ञान झालेलं आहे, अशी उपलब्धी त्याची पहिली झाली. अस्ति इति एव उपलब्धव्यः, अगोदर परमात्म्याचं अस्ति असं ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यालाच नंतर मग अशा प्रकारचा तत्वभाव म्हणजेच की ज्या ठिकाणी कुठली उपाधी नाही, कुठलं कार्य नाही, कुठलं कारण नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही, बंध नाही, मोक्ष नाही, जगत नाही, नाम नाही, रूप नाही, माया नाही, कुणी बद्ध नाही, कुणी मुक्त नाही, न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधकः न मुमुक्षुर न वै मुक्त इत्येषा परमार्थता. या परमार्थतेलाच या श्रुतीमध्ये तत्वभाव असं म्हटलंय. असा तत्वभाव असा अजातवाद त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो ज्याला अगोदर ब्रह्माचं आहे असं ज्ञान झालेलं असतं. समजलं ना? म्हणून श्रुती माता सांगते, म्हणून बाबांनो पहिल्यांदा तर ब्रह्म आहे एवढं ज्ञान प्राप्त करून घ्या, नंतर तुम्हाला ते मी आहे हे होणारच आहे. समजतंय ना? ते कारण कसं आहे, ते ब्रह्म कसं आहे हे कळालं ना, देव आहे एवढं फक्त तुम्ही पहिलं समजून घ्या. त्यासाठी उंच जागेवर उभं राहा म्हणतात, तुकोबरायांनी वर्णन केलंय. काहीतरी प्रमाण आहे, देव पाहो उंच ठाई उभे राहो. वर जा अगोदर, अधिकार उंचवा, आणि त्या एका बुद्धीच्या विशिष्ट योग्यतेच्या धारणेमध्ये जाऊन त्या बुद्धीला तीक्ष्ण सूक्ष्म करून एका उच्च अवस्थेमध्ये जाऊन तिथं जाऊन ब्रह्म आहे हे पहा. तिथं आधी त्याचं आहे असं ज्ञान करून घ्या, साक्षात्कार करून घ्या. अस्ति इति एव उपलब्धव्यः, आणि मग तुम्हाला कळेल की ते जर सर्व व्यापक आहे, ते जगत कारण आहे, ते सच्चित आनंद रूप असं आहे, तर माझ्याहून तरी ते भिन्न कसं असेल हे तुम्हाला पुढं कळणारच आहे. म्हणून त्याचं अभिन्नत्वाने ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या अगोदर ते कसं आहे हे समजून घ्या आधी.
समजतंय ना? आता बघा, आहे म्हणजे कसं येते? व्यापक आहे. व्यापक आहे तर माझ्यात कोण आहे? माझ्यात जर ब्रह्म नसतं, मी ब्रह्म नसतो, तर ब्रह्माची व्यापकता खंडित होईल ना. त्याला वस्तू परिच्छेद येईल. ब्रह्म व्यापक आहे म्हणले, पण मी ब्रह्म नाही म्हटला म्हणजे तुझं काही बिघडलं नाही, तू तर गेलाच आहेस मातेत. पण त्या ब्रह्माची गेली ना व्यापकता. परमात्मा व्यापक नाही म्हणावं लागेल. समजतंय ना? भाव समजून घ्या बरं. हे फार महत्वाचं चिंतन आहे. काय माहित आहे का, आपण सगळं वर्णन परमात्म्यावर ढकलून देतो, करतो, आपण मोकळे राहतो असे अलिप्त, आणि ह्याच्यामध्ये स्वतःची हुशारकी मारतो पुन्हा. हेही कळत नाही की आम्ही त्याच्याहून भिन्न राहून परमात्म्याचं वर्णन जेव्हा करतो तेव्हा ते त्याचं वर्णन होत नाही, त्याची निंदा होते. त्याचं वर्णन होत नाही, उलट आम्ही त्या ब्रह्माला परिच्छिन्न करतोय. त्या परमात्म्याला, विठ्ठल सर्वत्र आहे हो, माझ्यात नाही. मी नाही म्हटलं म्हणजे कोण आला? परिच्छेद आला, म्हणजे वस्तू परिच्छेद आला. म्हणजे आपलं जाऊ द्या, काय व्हायचंय ते होईल, पण तो परमात्मा झाला ना परिच्छिन्न झाला म्हणजे त्याला अनित्य म्हणावं लागेल, त्याला जड म्हणावं लागेल, त्याला नाश आला, मग तो विनाशी होईल. तुमच्या परमात्म्याला जर तुम्हाला अविनाशी ठेवायचा असेल, योगी 28 विटेवरी उभा असा ठेवायचा असेल, कायमच तो नित्य अविनाशी तू तद्विधी येन सर्व मिदम ततम, हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर तो तुमच्यात आहे हे पहिलं समजून घ्या. ते तुम्ही आहात हे तुम्ही नाही जेव्हा म्हणालात ना, तेव्हा ब्रह्माला वस्तू परिच्छेद आला, देश परिच्छेद आला, काल परिच्छेद आला, जड झाला, अनित्य झाला, दृश्य झाला, ज्ञेय झाला आणि शेवटी नष्ट झाला. हे सगळे आरोप तुमच्यावर येतील जर तुम्ही त्याच्यावरून भिन्न राहिले तर. समजतंय का? म्हणून ब्रह्माची व्यापकता जर अबाधित ठेवायची असेल तर भक्ताला पहिल्यांदा म्हणावं लागेल की झाला स्वयमेव पांडुरंग, मी स्वतः पांडुरंग स्वरूप आहे, मी वासुदेव तत्वता. ही अनुभूती जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं उपास्य ब्रह्मतत्व परमात्मा व्यापक आहे असा म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही नाही वर्णन करू शकत त्या परमात्म्याचं. आम्ही परिच्छिन्न आहे, आम्ही आपले एवढे देहामध्ये, आम्ही असे मरके अनाथ अपराधी, आम्ही असेच आहे. मी कसा ब्रह्मा, मी कसा परमात्मा असेल, मी कसा देव असेल? देव सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, देव सर्वत्र अणुरेणूमध्ये भरलेला आमचा परमात्मा. आणि तुम्ही कोण? नाही, मी कसा देव असेल? अरे तुला काय अधिकार आहे देवाचं वर्णन करण्याचा? मग तू तर देवाचं वर्णन नाही, तू देवाला परिच्छिन्न केलंस. तू त्या देवाचा नाश करायला निघालास तू. समजलं का तुम्ही त्या देवाचा नाश करायला निघालात. पण सावध राहिलं पाहिजे, आपण काय बोलतो याचं भान पाहिजे ना आपल्याला. भान पाहिजे महाराज. आपला संप्रदाय हा डोळस आहे, ज्ञानी आहे, ज्ञानियांचा राजा हा पाया आहे आमच्या संप्रदायाचा. पण आपण काय बोलतो याचं भान पाहिजे आपल्याला. उत्तरदायित्व आहे आमच्याकडे संप्रदायाचा, हे कळालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या ब्रह्माला मी म्हणणार नाही तोपर्यंत ब्रह्म व्यापक सिद्ध होत नाही. जोपर्यंत तुम्ही ब्रह्माला मी म्हणत नाही तोपर्यंत ब्रह्म आनंद रूप आहे म्हणायचं. तुम्हाला काय असेल ब्रह्मा, तुमचं काय? तुम्ही जर आनंद रूप नाही तर ब्रह्म कसं आनंद रूप होईल? समजतंय ना? कारण आनंद म्हणजे काय? जिथं यो वै भूमा तत्सुखम, जे व्यापक आहे, भूमा तत्व आहे, ते आनंद रूप आहे. आणि ते जर तुमच्या रूपाने नसेल तर ते भूमा झालं नाही. मग ते भूमा नसेल तर ते आनंद रूप कसं होईल? म्हणजे तुम्ही त्या ब्रह्माची आनंद रूपता खंडित केली, त्याची व्यापकता खंडित केली, त्याची सद्रूपता खंडित केली. कारण ते ब्रह्म मी आहे हे तुम्हाला कळलं नाही. तुमच्यामधलं अस्तित्व हे जर त्याचं नाही तर कुणाचं आहे? मग तुम्ही काय भूताचे आहेत का? मग तुमच्यातलं अस्तित्व कुणाचं आहे? समजून घ्या बरं, हसण्यासाठी नाही, आपल्याला हे कळालं पाहिजे. माझ्यात माती जर घटामध्ये नाही तर घटात आहे काय? मग त्या घटानं काय म्हणायचं? माझ्यात माती नाही म्हणायचं का? घट जर म्हणत असेल माझ्यात माती नाही, मी माती नाही, त्या घटाचं मूर्खपण नाही का? त्या घटामध्ये आत बाहेर कोण आहे? त्याचं अस्तित्व काय आहे? माती हे त्याचं अस्तित्व आहे. कुणाचं? घटात. तसं तुमचं अस्तित्व नाही त्या ब्रह्माला सोडून. मी त्याच्याहून वेगळा असूच शकत नाही. आणि मी त्याच्याहून जर भिन्न आहे असं मला ज्या क्षणी वाटत असेल ना, तर ब्रह्माचं अस्तित्व खंडित केलं, ब्रह्माची सत्ता मी खंडित केली, ब्रह्माची ज्ञानरूपता खंडित केली, ब्रह्माची आनंदरूपता खंडित केली, ब्रह्माची व्यापकता खंडित केली. आणि तुम्हाला काय पुण्य मिळेल का त्याचं वर्णन करून? मग असलं तो परमात्मा म्हणेल, अरे
मलाच खंडित करायला निघालास तू. स्वतः तर तुझं खंड खंड जीवन झालं, परिच्छिन्न झालं, मूर्खपणा केला जीवनात, मलाच तू खंडित करायला निघालास. तसे लोक मूर्ती फोडतात. जेवढं त्या लोकांनी पाप केले तेवढे त्याच्यापेक्षा तू जास्त पाप करायला लागलास. माझ्या स्वरूपावरच घाव घातलास तू तर. ह्या तरी त्या यवनांनी आमच्या फक्त मूर्तीवर ह्या घाव घातलेत, तू तर माझ्या स्वरूपावर घाव घातलास. समजतंय ना? हे कळालं पाहिजे महाराज. हा वारकरी संप्रदाय आपला. जोपर्यंत आम्हाला कळत नाही मी वासुदेव तत्वता, तोपर्यंत आमचा परमार्थ शून्य आहे. तिथून पुढे खरी भक्ती सुरू होते. साधन आहे तोपर्यंत आम्ही साधन करावं, पण हे सगळं जाणून उमजून समजून करावं. बाबा म्हणत असतात परमार्थ धांगडधिंगा नाही, विचाराचा परमार्थ आहे हा. जो विचारशील झाला तो पारमार्थिक आहे. काही विचार नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही, काही बघणं नाही, कधी निघाला मग बोलायला काहीतरी. तुला काय अधिकार आहे बोलण्याचा? त्यानं बोलू सुद्धा नाही. त्यानं आपली समजून घ्यावी पात्रता काय आहे. आधी मलाच नाही कळालं, आपण काय बोलावं काय सांगावं. जोपर्यंत व्यासपीठ शुद्ध होत नाही ना महाराज वारकरी संप्रदायातलं, तोपर्यंत वारकरी संप्रदायातले विकृत हे विकारी थांबणार नाही, हे विकार थांबणार नाही, ही अधोगती थांबणार नाही. व्यासपीठ संशोधन व्हायला पाहिजे वारकरी संप्रदायात. हे कळालं पाहिजे. मला सांगा, इतकं ज्ञान जर प्रत्येक कीर्तनकाराला जर असेल, आता जे बोललो 5 मिनिटात मी, हे वारकरी संप्रदायातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला जर हे ज्ञान असेल, तर काय आपला संप्रदाय असेल, काय स्वरूप होईल ते, काय सुशोभित असेल तो संप्रदाय, काय सुंदर असेल तो संप्रदाय. प्रत्येक कीर्तनकाराला माहिती आहे मी ब्रह्म आहे, तो परमात्मा माझ्याहून भिन्न असू शकत नाही. हे प्रत्येक कीर्तनकाराला जर कळालं, तू काय सांगेल कीर्तनामध्ये आणि काय लोकांना तू आनंद काय असेल आणि ते कीर्तन काय असेल. याला म्हणायचं महाराज मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरायांचा तो काळ होता. त्या काळातले सगळे कीर्तनकार ह्या ज्ञानाने संपन्न होते. म्हणून जयाने घातली मुक्तीची गवादे, हे त्या काळातलं वर्णन आहे. हे ज्ञान ज्याला नाही ना, त्याला अधिकारच नाही कीर्तन करण्याचा, नाही ना बोलण्याचा नाही. किमान या मार्गावर पाहिजे. मी काल बोललो, या देहामध्ये आपण आलोय ना मानवी देहाला, तर किमान त्याला न जाणलं आपण तरी अडचण नाही, पण त्याला जाणण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. किमान या मार्गावर आपण आहेत आणि मार्गावरच आपला मृत्यू व्हावा. भले त्या साध्यापर्यंत नाही पोहोचलो, त्या गावापर्यंत नाही गेलो, नाही दृढ निश्चय झाला, काही त्रुटी आहेत, काही वासना शिल्लक आहेत, असू द्या, पण त्या मार्गावरच मृत्यू व्हावा. महाराज पंढरीच्या वाटेवर मरण यावं, कुठंतरी जाऊन ह्याच्यामध्ये मरण्यापेक्षा इकडं तिकडं. याला म्हणायचं वारकरी संप्रदाय. आणि त्याच्या मानवी जे देहाची कृतार्थता आहे, त्याला उपयोग आहे. आपण जन्माला आलो, मानव म्हणून आलो ना, त्याचं त्यानं चीज केलं, योग्य केलं. नाहीतर व्यर्थ आहे जन्म, चुकणार नाही. श्रुती आपण अनेक श्रुती पाहिल्यात मागे. ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. नाही न झालं आता तुम्ही या मार्गावरही जर तुम्ही नाही राहिले, तुम्हाला अशा योनी प्राप्त होतील की ज्या योनी ज्ञान तर काय, तुम्ही भक्ती करू शकत नाही, नामस्मरण करू शकत नाही, परमार्थ करू शकत नाही, अशा योनी तुम्हाला प्राप्त होतील की तिथं फक्त दुःख असेल, फक्त दुःख असेल. आणि सारखं तुम्ही ते देह पडणार, मरणार, पुन्हा तसाच कुठला तरी देह मिळणार. अशा भयंकर दुःखमय योनी तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार आहेत. म्हणून इह चेद अवेदित अथ सत्यमस्ती न चेदेहा वेदीन महती विनष्टी. किती सूचित केलंय, किती सावध केलंय श्रुती मातेने, संत महात्म्यांनी. उठा, जागे व्हारे. आता किती अभंग आहेत महाराज. हे अत्यंत करुणेतून, दयेतून निर्माण झालेले हे शब्द आहेत संत महात्म्यांच्या. मरू नका, कारणा वाचून असे व्यर्थ मरू नका आणि रडू नका, बंबलू नका. त्यापेक्षा स्वतःचा विचार करा आणि समजून घ्या परमार्थ काय आहे आणि योग्य मार्गावर राहा. असो, बाकीचा विषय आता दुपारी घेऊ. थोडं राहिलंय, दुपारी होऊन जाईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तात्पर्य काय झालं संपूर्ण विषयाचं, की ज्याला अगोदर परोक्ष ज्ञान झालंय, ब्रह्म आहे हे आधी ठोस झालं पाहिजे, दृढ झालं पाहिजे. त्यालाच नंतर मग तत्वभाव प्रसिद्धती म्हणजे अपरोक्ष दर्शन होतं. पण आधी ब्रह्माला आहे म्हणायला शिका, मान्य करा. पुन्हा ते नुसतं आहे नाही, ब्रह्म आहे हो, पण ते कसं आहे हे पण कळालं पाहिजे. बरं,
त्याचं आहे नुसतं म्हणायचं असं नाही. आहे म्हणजे कसं आहे? व्यापक आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, जगताचं कारण आहे. मग कारण कधी कार्याहून भिन्न नसतं असं समजून घ्या. माती कधी घटाहून भिन्न नाही, घट मातीहून भिन्न नाही. तसं ब्रह्म मग जगताहून भिन्न नाही. हे भिन्न भिन्न दिसतंय ते वाचारंभणम कार्य विकार नाम मिथ्या आहे, वाणीचा विलास आहे. जगत सगळं नामरूपात्मक घटाप्रमाणे. जसं घटात माती सत्य आहे तसं जगतात ब्रह्म सत्य आहे. असं ब्रह्म आहे, असं ते अस्तित्व रूप आहे, असं ज्ञानरूप आहे, असं आनंद रूप आहे, असं ते अद्वय आहे, जगताचं कारण आहे. असं आहे असं समजून घ्या. असं त्याचं आहे पण आधी समजून घ्या, त्याचं अस्तित्व जाणून घ्या, आणि मग ते ब्रह्म तुमच्या हृदयामध्ये मी रूपाने प्रकट होतात. अपरोक्ष दर्शन त्याचं प्राप्त होऊ शकतं. मग श्रुती मातेचं हे अत्यंत करुणेचं बोलणं आहे. काय अस्ति इते एव उपलब्धव्यः तत्वभावेन चोभयोः अस्त्येव इति उपलब्धस्य तत्वभाव प्रसिद्धती. आपल्या जीवनामध्ये हे मंत्र असा आहे ना, करून ठेवला पाहिजे. पहिल्यांदा ब्रह्म आहे ते कसं आहे हे समजून घ्या. नंतर मग ते मी आहे हे ज्ञान करून घ्या गुरु शास्त्रांच्या द्वारा. आणि पुन्हा श्रुती माता पुन्हा उत्तरार्धामध्ये हाच भाव सांगते की ते ब्रह्म मी आहे कुणाला कळतं? ज्याला अगोदर ते ब्रह्म आहे हे कळालं त्याला. समजलं ना? परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान या दोन अवस्थांचं वर्णन या मंत्रामध्ये आलंय. झालं, आता दुपारी घेऊन टाकू पूर्ण.